ऊन लई लागायला लागले, ताण बी लागती हा. हे कोण येते? हे देवालं, आपलं देवालं. हे अरे देवालं, चला चला. अरे देव येतात ती, चला. अरे शिरपा, अरे देव येतात ती, देव येतात. अरे या 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 देवालं, देवाल या. चला देव येतात तिकडं. ए बाई येळकोट, येळकोट, जय मल्हार सदानंदाचा. येळकोट, येळकोट, जय मल्हार. याजी खोबरे घेऊन येळकोट, येळकोट, जय मल्हार सदानंदाचा. येळकोट, 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 जय मल्हार सदानंदाचा. शिरपा, कसा आहेस? बरा आहे देवा, तुमची कृपा. आणखीन काय पाहिजे? विशिष्ट प्रयोजन मनात घेऊनच देव इथे आले आहेत. चैत्र मासाला प्रारंभ झाला आहे. उष्मा हा अधिकच वाढत जाणार आहे आता. आणि म्हणून माझ्या ह्या प्रजेला कोणत्या समस्येला तर सामोरे जावे लागणार नाही ना, ह्यासाठी मी इथे आलो आहे. शिरपा, मी गावातून येताना इथली परिस्थिती पाहिली आहे. तुम्ही ह्या इथे उत्तमरित्या नियोजन करून साऱ्या गोष्टींचा वापर केला आहात. देवा, आम्ही साधी माणसं आहे. आमासनी कुठून आलं डोसकं? तुम्ही आमासनी दावलं, समजावलं. तुमचा आशीर्वाद होता म्हणून आमासनी करायला जमलं बघा. देवा, या ऋतूत प्रजेसाठी धान्याची कोठारा उघडी करण्यात यावीत का? नग देवा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास. मागच्या वेळेला मॉप पाऊस झालाय आणि त्याच्या किरपेनं धान बीज मॉप झालेला आहे बघा. शिरपा, हे उत्तम झालं. खर तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्याची. बाकी आम्हाला काय बी नग. तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्यासाठी मी सदैव तत्पर आहे. या जेजुरी गडाचे द्वार तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत. ह्या निमित्ताने मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जी तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा. आपण देखील या सृष्टीचा एक भाग आहोत, हे आपल्याला विसरता कामा नये. या सृष्टीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे एक स्थान असते, एक विशिष्ट महत्व असते. आपल्याला या निसर्गातील अत्यंत महत्वाच्या घटकाचे विस्मरण होता कामा नये. आपल्याला वनदेवतेचे विस्मरण होता कामा नये. झाडांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचे, अनेक जीवांचे जतन होत असते. आपल्या संस्कृतीचे जतन होत असते. म्या तुम्हाला अगोदर बघितला आहे. बाणाई, या मल्लासुराच्या नमस्काराचा स्वीकार करावा. तुमचं, म्हाळसा देवींचं आणि साक्षात श्री खंडेरायांचं दर्शन मला याआधीही लाभलं आहे, हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हीच देवासनी सांगितलं होतं ना का देवांच्या नावाच्या अगोदर तुमचं नाव यायला हो, आणि देवांनी तसं तुम्हाला वरदान बी दिलं आहे. तुझ्या नावाआधी माझं नाव यावं आणि मल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं, असा वर तू मला दे. आणि श्री खंडेरायांनी मल्हारी मार्तंड हे नाव धारण केलं आणि माझा उद्धार केला. भरत, तुम्ही हात कसं काय? बाणाई, मी तुम्हाला एकट्याने काळजीने कुठेतरी जाताना बघितले आणि तुमची भेट घ्यावी असं मनात आले. बाणाई,
या जेजुरीत असणाऱ्या प्रत्येकावर श्री खंडेराय यांचा कृपा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच या जेजुरीत वातावरण प्रसन्न आहे. खरं आहे तुमचं, पर मग असं असताना तुम्ही अशा काळजीत का हे मला कळलं नाही. आता ते तुम्हासनी कसं सांगावं? बाणाई, मी तुम्हाला इतकंच सांगेन की मला मिळालेल्या वरदानामुळं मी उन्मत्त झालो होतो. त्यामुळे श्री खंडेरायांच्या शासनाला मला सामोरे जावे लागले. मृत्यू समीप असताना जेव्हा मला श्री खंडेरायांचा चरणाचा स्पर्श झाला तेव्हा माझ्यातले अष्टसात्विक भाव जागरूक झाले आणि मला माझी चूक उमगली. श्री खंडेराय साक्षात कृपावत्सल आहेत, साम सदाशिव आहेत, साक्षात महादेव आहेत. त्यांच्यापासून कुठलीही गोष्ट अशी लपून राहणार नाही आणि त्यामुळं तुम्ही अशी काळजी करण्याचं कारण नसावं. वय, पर हे समज का घडतंय ह्याचा विचार मला धड बसू देईना बघा. बाणाई, साक्षात श्री मार्तंड भैरवांनी तुमच्याशी विवाह केलाय, त्यामागं काहीतरी प्रयोजन असणारच. माझ्या मूढ मतीला त्यामागचं प्रयोजन कसं कळणार? पण ज्या अर्थी हे घडलं आहे त्या अर्थी त्यामागं काहीतरी प्रयोजन असलंच पाहिजे. वय, मला बी तसंच वाटतंय. पर बाणाई, मी एक साधा दैत्य आहे. माझ्या अहंकारामुळं मला मृत्यूला सामोरं जावं लागलं. पण हे असं काही घडणार आहे हे त्याआधीच जर मला कळलं असतं तर हे असं काही घडलंच नसतं. त्यामुळं ज्या अर्थी तुम्हाला असे काही संकेत मिळाले आहेत त्या अर्थी हे असं काही घडावं ही त्यांचीच इच्छा असणार. वय, तुमचं खरं आहे. बाणाई, तुम्ही अशा अस्वस्थ का हे मला ठाऊक नाही. मी माझ्या बाबतीत जे घडलं ते सांगितलं. कदाचित यातून काही मार्ग सापडेल आणि तुमच्या अस्वस्थ मनाला स्वस्थता लाभेल, यामागं इतकाच माझा हेतू होता. आता मला आज्ञा असावी. श्री गणेश, तुम्ही बानूकडे जाऊन आलात असं कळलं आम्हाला. स्वाभाविकच आहे. म्हणजे तुमची आणि बाणाईची भेट झाली तर? मी तिचे सांत्वन करून आलो आहे. परंतु जे घडलं त्यातून ती सावरली का? मी प्रयत्न केला आहे. आता मातेच्या इच्छेविरुद्ध मी गेलो होतो, त्यातनं शुभ घडू म्हणजे झालं. तसंच होईल. तुमचे प्रयत्न वृथा जाणार नाहीत. बानू, ए बानू, ए बानू. अरे कुठं हुडकायचं हिला आता? या पोरीनं जीवाला घोर लावला निसता. बानू, 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 ए बानू, ए बानू, बानू, ए बानू. कुठे गेले असं रे? मला पटतंय का हे समजा घडतंय म्हणजे काय बाय त्यामागं विचार असणार. पण ह्या घडीला मला काय त्यो कळना झाला आहे. आता मी काय करावं, कसं भेटावं देवासनी? बानू, माझ्याकडे एक रहस्य आहे. तू त्यांनाच का नाही विचारत? कारण ते कुणी बी सांगणार नाही. तुम्हीच ते सांगा. मग आता ऐक, मला सत्य समजले आहे.